सो गाइस वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. मी आता ऑन करायला आहे तुमच्यासमोर एक सुंदरशी मस्तशी व्हिडिओ घेऊन. तर आज आपण बनवणार आहे आपल्या माइनक्राफ्ट वर्ल्डमध्ये. आता आपल्या माइनक्राफ्ट वर्ल्डचा तिसरा पार्ट आहे. तर आपण आपल्या माइनक्राफ्ट वर्ल्डमध्ये आपण बनवायचं होतं. गेल्या वेळेस आपल्याला स्विमिंग पूल बनवायचं होतं आपल्याला आपल्या माइनक्राफ्ट वर्ल्डमध्ये. आणि मग आपल्याला एक काहीतरी मला डेकोरेशन बनवायची होती. नंतर ऑफलाईन जेव्हा मी खेळत होतो तेव्हा माझ्या डोक्यात आलेलं होतं की आपण ना एक हे करूया. ते काय डॉमॅट्री डॉग्स काहीतरी म्हणतात ना, छोटे छोटे असतात, म्हणजे बिल्डिंग असते म्हणजे सगळे बेड असतात, काहीतरी असतं तसं होतं. ते एक बनवायचं होतं मला आणि ते बनवलं. आणि मग आपला जो व्ह्यूविंग डेक होता जो की तुम्हाला दाखवलेला, त्याला मी अजून जरा एक्सपॅन्ड केलेलं कारण की तो खूप छोटा वाटत होतं. तर म्हणून मी केलेलं होतं. मग ते आता मी तुम्हाला दाखवतो मी काय काय केलेलं. आता मी ते वर्ल्डमध्ये जातो. टू बॉक्स हे काही मला कळत नाही की हे काय काय असतं, मला कळतच नाही यांचं सुरू काय असतं. आणि काही आता काय यू कॅन गॅदर कॉबवेब युजिंग शिअर्स कसं मला माहितीच नाही आहे तसं तर. फक्त मला माहिती आहे की मी जे बनवतोय ते अशा तर गोष्टीचं नाहीच आहे. हां गाईज, आणि आता जो आपला अपार्टमेंट तुम्हाला दाखवलेला होता त्याची जरा गडबड झाली, पण ती आता गडबडचं काय करू नाही शकत कारण की त्याला बनायला मला 1 महिना लागला आहे खरं. हा कसं तुम्हाला वाटत असेल मी कुठे स्पॉन झालं, तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड, कुठे गेलं माझं वर्ल्ड? आहे नव्हतं. हे बघा आपले 3 लिव्हिंग डेक होते. पहिले आपण खाली जाऊया. पडलो. हा गाईज आता थांबा. आता तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं आपण आपलं बिल्डिंग बघायचं स्ट्रक्चरच एकदम पूर्ण बदललं गेलं. सगळीकडे काहीतरी बनलं आहे वेड्यासारखं. आता मला काहीच करता येणार नाही आहे. ते चांगलं दिसतंय बट ते सिमेट्रीमध्ये येत नाही. मग आता काहीच नाही करू शकत. तर आता गाईस लास्ट टाइम आपण ना 2 किंवा 3 फ्लोअरवर होतो. मग नंतर मी ऑफलाईन गेलो आणि मी पटापट सगळे फ्लोअर्स बनवले. आता तुम्हाला परत पटापट सगळे फ्लोअर्स दाखवीन. अरे परत आली ॲड. काय झालं, मी 100 वेळा बघितलंय हे होतच नाही. बघा परत आलं ऋषभ पंत, ज्यांनी काल मुंबईला हरवलेलं. बाय द वे दिस व्हिडिओ इज रेकॉर्डेड ऑन 5th एप्रिल. कारण की काल 4th एप्रिल होता मुंबई इंडियन्स वर्सेस लखनऊ सुपर जायंट्सचा मॅच, जो की मुंबई हरलेली. आय कांट डायजेस्ट. अरे गाईज काय होईल तर एक मी तुम्हाला पटापट आता ते सॉल्व करून येतो. गाईज आलो. आता हां तुम्हाला दाखवतो. हा पहिला फ्लोअर होता, जो फर्स्ट फ्लोअर होता ते तुम्हाला दाखवलेलंच होतं. सेकंड फ्लोअर पण दाखवलेला, थर्ड फ्लोअर पण सेकंड फ्लोअर दाखवलेला. आणि मग सेकंड फ्लोअरच्या नंतर तुम्ही थर्ड फ्लोअरपासून तुम्ही नव्हतं बघितलं कारण की त्याच्यानंतर आपण आपली व्हिडिओ खतम केलेली. हां बघा, हा आहे थर्ड फ्लोअर. आवाज येतो आहे, पटापट लाईट लावून घेतो. आवाज येत राहील आणि मग मी घाबरत राहील आणि मग ही व्हिडिओ येणार की नाही येणार मला नाही माहिती. म्हणून इकडे आता पटापट लाईट लावून घेतो. नाही झालं. हा वाला जो रूम होता याची बाल्कनी, चुम्मा बाल्कनी त्याची चुम्मा या ब्रो. फक्त इथून एकदा वाट लागते कारण की इकडं आता इथे मी स्विमिंग पूल बनवलेला. मग वरच्या बोलतील की आमच्याकडे नाही बनवलं स्विमिंग पूल, मग येते बॉम्ब बनवून टाकला. दरवाजा पण नाही लावले तर जाऊन दे. हां आता पटापट लाईट लावून घेतो 2-4. असे बनत आहेत पटकन. चल. हां झालं. आता जाऊया आपण 4th फ्लोअर ना. आता हा 3rd फ्लोअर होता. आता आपण आलो 4th फ्लोअरला. 4th फ्लोअरला पण लाईट नाही आहे. मी सगळ्या इथलं लाईट विसरते लावायला कारण की मी लाईट वगैरे बघतच नाही. मी एवढ्या पटापट सगळं बनवतो की मलाच नाही माहिती मी काय बनवतो. तर काय याचं तुम्हाला टूर देतो. हां बघा, हा याची एक बाल्कनी आहे. आता तुम्ही बोलाल तू सगळ्याची या साईडच्यांची तर बाल्कनी वगैरे एवढी मोठी बनवली बरोबर. हा गाईस, पण इथे काय सीन की आता जो इथे
जो हा रूम याच्या साईडचा तो आता मोठा आहे, कारण की इथे जो रूम होता त्याच्या पुढे आपला जो एचं लिहिलेलं होतं ते होतं, म्हणून मला त्यांना अजून काहीतरी द्यावं लागलं. तर मग त्यालाच एका रूमला बाल्कनी मिळणार आणि बाकी सगळे रूमला बाल्कनी मिळणार, तर ते बस चांगलं नाही वाटणार. सो म्हणून मी आता परत करतो, म्हणजे त्याला मी मोठं वाढवलं आणि आता परत वर्ल्डमध्ये आलो. हां काही आता आलो. हां हे वालं केवढं मोठं आहे आणि ह्याचा स्विमिंग पूलच केवढा मोठा आहे. ह्याचा एक मोठा आहे आणि ह्याच्या वरच्याचा एक मोठा आहे, त्याच्या तर ट्रिपल मोठा आहे त्यापेक्षा. वाव. चला आता या रूमपासून जाऊया. अजून एक चांगला रूम बनवला होता मी, सो की याच्याच वर आहे, कारण की त्याला पण सेम होतं आणि हा 4th फ्लोअर होता. आता जाऊया 5th 5व्या माल्यावर. हा 5वा माला पण सेम तसंच आहे. हे बघा ह्याची बाळाला घर दिलंय, बाल्कनी छोटीशी आहे, पण आता बरं वाटत होतं मला, कारण की स्पेस पण चांगली मिळत होती. आणि हा द बिग मॅन्शन जो की एवढा चांगला बनलाय. हां आता तुम्हाला वाटेल की नसेल जागा, असेल काय पण बोलतो मी. तो हे बघा तुम्हाला दाखवतो. कळलं मी क्यों बोलतो. हा गाईज, हा बघा आता इथे बाल्कनी देऊच नाही शकत, म्हणून मी तसं केलं काम. आता चला ह्याच्यावर, हा इथूनच होतं ना. हा हे बघा ह्याचा स्विमिंग पूल तुम्हाला बोलले त्याचं डबल आहे, हा खूप डबल आहे. इथे बेड लावायचा राहिला, बेड लावूया आणि लाईट लावूया. नो नो नो. काही झाला आवाज वाटतं तो अमंग अस आहे की काहीतरी, कुठच्या तरी आहे, मला आठवत नाही. नो 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 नो. आणि हे गाईज बाकीचे तसेच रूम आहेत, त्याच्या आधीचे होते. आणि आता एक काहीतरी स्पेशलवाला फ्लोअर आहे. हो स्पेशलवाला फ्लोअर आहे. ही मम्मी, स्पेशलवाला फ्लोअर आहे की काय? हो 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 स्पेशलवाला फ्लोअर आहे. स्पेशलवाला फ्लोअर म्हणजे काय की असं, आता मी इथे काय केलं आहे, इथे सगळं बिझनेससाठी, फॉर बिझनेस, बिकॉज वी आर स्पेंडिंग लॉट ऑफ मनी. आणि इकडे मी सोर्स ऑफ इन्कमसाठी दुकानं बनवली आहेत. तुम्ही या आणि तुमचं दुकान टाका, असं दुकानासारखी आहे. आणि इथे मध्ये तुम्ही बोलाल हे काय, हा तर काही हे आहे. इथून तुम्हाला घर वरती एक एम्युनिटी आहे, जिकडे जायला तुम्हाला इथून फॉर्म भरावा लागतो आणि पैसे द्यावे लागतात. नाहीतर अगर तुम्ही रेसिडेंटलमध्ये राहतात तर तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे, then you can go. But if you are not a residential person, then you have to come here visitor. तर तुम्हाला यायचे, पैसे भरायचे आणि मग जायचं. आणि हा एरिया, द बेस्ट एरिया विच आय थिंक ऑफ दिस बिल्डिंग इज दिस. त्याच्याकडून व्ह्यू पण सुंदर दिसतोय आणि एवढं सुंदर कधी बघितलंच नसणार, आय एम टेलिंग यू. आणि हे बघा पूर्णपणे सेफ्टी पण आहे. आता तुम्ही मला इथून का नाही, इथून दाखवतो. फेन्सवरून जाऊ नाही शकत अनलेस आय गो लाईक दिस. आणि इथे मी मध्ये बनवले नदी म्हणजे जे कसं ना सुंदर दिसतं. अजून वर खूप काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. एक सेकंड गाईज, मी तुम्हाला वरती पोचल्यावर सांगतो. हां गाईज आता मी आलो परत. हां आता इथे काय नाही, आपल्याला जायचं आहे वरती. सो इथे मी आयडिया बनवलेला की इथे तुम्ही तुमचं सगळं स्विमिंगचं सामान ठेवू शकता, बिकॉज इकडे वरती स्विमिंग पूल आहे. अँड पूल इज द मेन एम्युनिटी ऑफ एव्हरी नाईस बिल्डिंग. आणि आता मी आलो पूल एरियात आणि इथे तुम्ही आलात एवढं मस्त वाटेल ना, मजा येईल. आणि ही पूर्ण बिल्डिंग आता कंप्लीट झालेली आहे, तुम्हाला अजून काही कामं पण नाही करायची आहे, बस दिस इज डन. गाईज आता मी तुम्हाला दाखवतो, मी अजून 2 साईज नवीन बनवलेला. 2
एक मी बनवलेले जे काही डॉम्स म्हणतात त्यांना, ते छोटे 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 रूम्स. इथे तुम्हाला यायचं आहे, डॉममध्ये राहायचं आहे आमच्या सिटीमध्ये येऊन. तर हे बघा, हे असे सगळे बेड्स टाकलेत. बेडच मिळणार इकडे, बाकी काय नाही मिळणार. आणि अगर तुम्हाला अजून अम्युनिटी पाहिजे, सो यू हॅव टू गो टू आर हॉटेल. आणि अगर तुम्हाला चीपमध्ये करायचं तर तुम्हाला काय घ्यावं लागणार, इन आर डोम्स. गाईज, आणि हे पहिला दुसरा डोम आहे. हा डोम स्पेशियस तर बिलकुल नाही, झोपायला एकच बेड आहे. आणि आधी मी बनवलेले 2 फ्लोअर, पण आता 2 फ्लोअरला मी अजून एक्सटेंड करून मी 4 फ्लोअर बनवले. कारण की आय थिंक आता सिटीमध्ये खूप जण येत राहतील, म्हणून वी नीड मोर थिंग्स. आणि आता गाईज परत ती ॲड आली, आणि आता मी आवाज ऐकलेला, तुम्ही पण ऐकला असेल, नाहीतर नाही माहिती नाही, तुम्ही ऐकलं असेल ह्याचा आवाज, ते काय म्हणतात, थंडरस्टॉर्म. सो पहिलं ते आपण एकदा करून घेतो. आवाज येतो पण पावसाचा, हे क्लिअर झालं. आणि काही हा आहे आपला थर्ड फ्लोअरला तर खूप बेड आहे, झोपायची कमीच नाही आहे झोपा. आणि हे आता लास्ट फ्लोअरला जाऊया, मी दाखवतो. हां, हे आलं लास्ट फ्लोअरला, जे स्कार्फ टाकतो, बस झाला स्कार्फ. हां, आणि हा पण एकदम मस्त झाला आहे. आणि ते आपला डॉम आहे. डॉम काय असते मला काही माहिती नाही, मी कधी गेलोच नाही ना. या, आणि आता मस्त आलो बाहेर. अँड दिस इज आवर मूविंग डेक. तर इथे तुम्हाला यायचं आहे. हे 320 माइनक्राफ्ट ब्लॉक्स एवढं आहे, म्हणजे एकदम मॅक्सिमम. आणि ते सिक्युरिटी फुल आहे, पडायचा चान्सच नाही. बघा, पूर्णपणे कुठून पडणारच नाही तुम्ही, गॅरंटी माझी. आणि एवढा सुंदर नजारा दिसणार ना पूर्ण सिटीचा, आणि नंतर आसमानाचा सुंदर नजारा. नो 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 नो. हां गाईज बघा, आता असं वाटतंय तुम्ही लिफ्टमध्ये जाताय, आणि मी याच्यातून या व्ह्यू डेकच्या ह्याच्यातून लिफ्ट यायला सांगतो. कारण की या व्ह्यू डेकच्या लिफ्ट आलात तर तुम्हाला सेफ्टी वगैरे पण मिळेल. ती फक्त ॲडव्हेंचरससाठी आहे. दॅट आर फॉर जो ती आहे समोरवाली, ही जी आहे खाली स्लाईमवाली, ती तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यातून ॲडव्हेंचर करायला आहे. आणि त्याच्या मागे ये ती स्विमिंग पूलवाली, ती डायविंग करायला आहे. सो आणि अगर तुम्हाला तिकडून पण वर जायचं आहे व्ह्यू तरी पण तुम्ही जाऊ शकतात. पण अगर तुम्ही तिकडून पडलात तर वी आर नॉट रिस्पॉन्सिबल. ते फक्त आम्ही आमच्यासाठी केले आहे. आणि हे वाला तुम्ही येऊ शकतात, बिकॉज दिस इज व्हेरी नाईस. फक्त आता ना जरा सगळं काम झालं आहे आपलं वर्ल्डमध्ये. आणि आता आपण पोचणार आहे की नाही, तर पहिले पटापट पोचून घेऊया. पडलं. हां, अजून खूप बोलाय बघ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे, काय बनवू, स्कूल बनवू. तर मला स्कूल बनवायचं, कारण की माझी स्कूल संपते 4th स्टँडर्ड, म्हणून माझी आता सुट्टी पडणार आहे 2 दिवसात. तर मग तो तुम्हाला असे बँगर व्हिडिओ देणार आहेत की तुम्हाला मजाच येईल. आणि आता पटापट करून घेऊया. वर जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू डेक, आणि मग नंतर आपण सुरू करणार आहे आपलं स्कूल बनवायची. फक्त आउटर बिल्डिंग बनवणार आहे. आणि मग उद्या किंवा परवा मी काहीतरी व्हिडिओ टाकीन, त्याच्यात आपण बनवणार आहे एक हे स्कूलची इनर लेअर, म्हणजे इनर साईड इंटिरियर. आणि मग एक मस्त असं सुट्टी पडणार आहे. तर मी आता फक्त स्टिक नाही राहणार आहे याच्यावर, नुसतं मला माइनक्राफ्टवर नाही राहायचं आहे. आय एम गोइंग टू ऑन रिअल क्रिकेट 24. मी रिअल क्रिकेट 24ला पण जाणार आहे, त्याला पण आपण ट्राय करणार आहे खूप करायला. हां, आणि आता वरती आपण पोचलो व्ह्यू डेकवर. तुम्ही लिफ्टने येऊ शकता. व्ह्यू डेकवर 320 मळ्याचं आहे हे, आणि हे माइनक्राफ्टची सगळ्यात टॉलेस्ट आहे. असं कोणी बनवलं पण नसेल, आय थिंक सो. इंडियन माइनक्राफ्टमध्ये तर कोणीच नसेल बनवलं. दिस इज मी द फर्स्ट. आणि हे बघा गाईस, आता हे असं पूर्ण धावा उचला, हे बघा, पडा बिगडा काय नाही होणार. आणि
डिस इथून जायचं आहे जान को जो की म्हणाल की तो ऐसा जाने का बस फक्त तुम्हाला स्काय डायव्हिंगचं हे करायचं आहे. स्काय डाईव्ह करणार आहेत तुम्ही. खूप वरतून आलात तुम्ही पण या वाल्यातून आलेत इकडे. म्हणजे हे खूप हे आहे स्केरी. आणि माझा वर्ल्ड एवढा मोठा बनलेला नाही. मी अगर मधून तुम्हाला एच्या ह्याच्यातून दाखवलं तर ते दिसणारच नाही. मी साईडने जरी दाखवलं एच्या तर तुम्हाला आपली मोठीवाली ती साईडची बिल्डिंग दिसणारच नाही. गॅरंटी माझी नाही दिसणार. खूप मोठी झाली सिटी. आणि गाईज आता आपण बनवून एकदा ना फक्त आता काय करणार आहे मी पटापट स्कूलचं ते बनवून घेतो आणि मग आपण मग व्हिडिओला एंड करूया. आणि मग उद्या येईल एक मस्तशी व्हिडिओ रिअल क्रिकेट 24 किंवा रिअल क्रिकेट 20ची किंवा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप 2चं मी क्रिकेटमध्ये ऑप्शन करणार आहे. तर गाईस आता माझा मूड करते की आता आपली खूप मोठी झालेली आहे व्हिडिओ. तर आता पटापट मी बनवून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो आणि मग आपण आपला व्हिडिओ समाप्त करूया. तर गाईज आता मी तेच बनवतोय बाउंड्री लाईन. तर तुम्ही माझ्या म्हणतील की तुम्हाला दाखवूनच ठेवतो नाहीतर मग तुम्ही बोलाल अरे हा व्हिडिओवर काय काय दाखवत. तर आता मी ते तुम्हाला दाखवतो. मजा येते मला पण व्हिडिओज बनवायला. आणि काही जरा 10-15 दिवसांपासून व्हिडिओ येत नव्हती. तुम्हाला याची माहितीच आहे नाही माहिती आहे. मी मगाशी पण बोललेलो नाही माहिती आहे तर परत सांगतो. माझे एक्झाम सुरू होते जे आहेत तरी मी आता एक सुरू करतोय व्हिडिओ. कारण की मी ह्याच्यावर पण सांगतो रोज गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आता येणार मी परत मस्त व्हिडिओ घेऊन रोज पण ते होतच नाही माझ्याकडून. टाईमच नाही ना. आणि गाईज अगर मी रोज आता तुम्हाला मी सांगतो माझ्या इन्स्टावर जा आणि प्लीज फॉलो गेमर्स _ गेमर्स 2015. पटापट त्याला फॉलो करून घ्यायचे. त्यांनी तुम्हाला रोज मस्त असे लिंक येणार आहे व्हिडिओचे. आणि नंतर माझ्या प्रोफाईलवर पण जा तुम्ही अथर्व गवाणकर पण जा तुम्हाला त्याच्यावर पण येणार आहे. आणि मग अगर आपले 50 व्हिडिओज झाले 50 केवढे अगर 100 व्हिडिओ होतील तेव्हा मी एक मस्त असा ब्लॉग टाकणार मिनी ब्लॉग इन्स्टावर. तर गाईज आता हे पटापट बनवून घेऊया कारण की व्हिडिओ आय थिंक 18 मिनिट्सची होईलच आता. कारण की मी कधीच बनवायलाच जातोय. कारण की तुम्हाला मी ते आपलं बिल्डिंग दाखवण्यात आणि मग ते व्ह्यू डेकला जाण्यात खूप वेळ गेला आणि मग तुम्हाला वर्ल्ड पण दाखवत होतो. सो दॅट्स वाय. आणि आता मी गाईज जेव्हा हे पूर्ण असं हाईटमध्ये बनेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आणि आता आपण हे बनवणार आहे किंडर गार्डन स्कूल नंतर त्याच्या मागे असणार आहे आपलं हायस्कूल. म्हणजे कसं आता किंडर गार्डनसाठी बनवतोय आणि मग काही दिवसात येणार ह्यांच्यासाठी जे असणार ना फर्स्ट टू 5th साठी बनणार एक फ्लोअर आणि मग बनणार 6 to 10th साठी असे 3 फ्लोअर बनणार आहे. आणि हर एक क्लासमध्ये असणारे फक्त 5 जण बिकॉज आपली 10-15 जण तरी ठेवूया. मग हर एक फ्लोअर असणारे 3 क्लास. मग तसे अगर तुम्ही केलात सिनियर ज्युनियर आणि नर्सरी एक फ्लोअर त्यांना लागणार. सिनियर ज्युनियर नर्सरीला एक फ्लोअर. मग ह्यांना लागणार फर्स्ट सेकंड थर्डला एक फ्लोअर. फर्स्ट सेकंड थर्ड मग 4th 5th 6th नाही मग आपण 4th 5thच बनवणार ना पहिलं तर मग त्यासाठी तर कमीच लागेल. 2 फ्लोअरमध्ये पहिलं आपण काम करणार आहे. आणि कारण की मला आता पटापट आपलं ह्याचं बंद माइनक्राफ्टचं जरा सिरीज होल्डवर ठेवून मला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिपचा ऑप्शन पण करायचं आहे. ते व्हिडिओ पण मी आज 5 एप्रिलला शूट करून टाकीन. आणि बघू अगर आजच आली व्हिडिओ 5 एप्रिलच आली व्हिडिओ तर मग मी व्हिडिओसोबत अजून एक संध्याकाळी व्हिडिओ टाकीन जे ह्याच्याबद्दल असणार आपल्या वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप 2 बद्दल.
कारण की मला ऑप्शनसाठी खूप मूड होतं, पण मला टाईमच नव्हता भेटत, कारण की आपण मायनक्राफ्ट खूप दिवसांपासून करत होतो. तर गाईज आता झालं माझं. तर गाईज आता भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि मस्त अशी धमाल करा. बाय बाय, एन्जॉय.